पावसाळ्याचे 2 महिने संपत आले तरी सुद्धा मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्यानं छोटे आणि मोठे प्रकल्प अजूनही तळालाच आहेत। जायकवाडीसह लोअर दुधना, येलदरी आणि मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांमधल्या प्रकल्पांमध्ये अजूनही समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही आणि त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यातल्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची समस्या आणखी बिकट होऊ शकते। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। मी सध्या परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पावर आणि या प्रकल्पावर आजच्या घडीला आपण बघू शकतो की केवळ 5.7% पाणी आहे की जे मागच्या वर्षी जर आपण तुलना केली तर मागच्या वर्षीच या प्रकल्पामध्ये जवळपास 27% पाणीसाठा होता आणि हीच परिस्थिती मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांमधील प्रकल्पांची आहे। आपण जर बघितलं तर मराठवाड्यामधील जे काही प्रकल्प आहेत या प्रकल्पांमधील पाणीसाठा जो आहे तो अजूनही तळालाच आहे। तळाला पाणीसाठा असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाणी टंचाई आणि इतर जे काही टंचाईचा विषय जो आहे तो उद्भवू शकतो। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 16 मध्यम प्रकल्पांमध्ये 9% पाणीसाठा आहे। लातूर जिल्ह्यामधील 8 प्रकल्पांमध्ये 11% पाणीसाठा आहे। धाराशिव मधील 17 प्रकल्पात 6%, नांदेड मधील 9 धरणांमध्ये 17% व परभणी जिल्ह्यातील 7 प्रकल्पांमध्ये केवळ 7% जलसाठा उरल्याची माहिती जी आहे ती जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेली आहे। आणि आपण जर बघितलं तर आज ह्या लोअर दुधना प्रकल्पामध्ये 5.5% आणि येलदरीमध्ये 30% जवळजवळ पाणीसाठा गेला। कमीत कमी 50% इथपर्यंत जरी प्रकल्प भरले तर पुढच्या वर्षभर या प्रकल्पातील पाणीसाठ्यांवर जे काही शहर आहेत गावं आहेत यांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो। मात्र आता हाच प्रश्न आहे की येणाऱ्या काळामध्ये या 73 दिवसांमध्ये हे प्रकल्प भरणार का। कॅमेरा पर्सन व्यंकटेश सह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, सेलू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।